या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः। नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार, मी तृप्ती पालकर। महिला दिनाच्या आपल्या सगळ्या दर्शकांना शुभेच्छा देते आणि मनी टाइममध्ये सर्वांचं स्वागत करते। तुमच्या घरी आलेली लक्ष्मीची पावलं तिथेच स्थिर व्हावीत, लक्ष्मी तुमच्याकडे संस्थित व्हावी यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो। आज आपण बोलणार आहोत कुटुंबातील महिला सदस्यांच्या आर्थिक योगदानावरती आणि हे योगदान वृद्धिंगत कसं करायचं याविषयी। पण त्याआधी पाहूयात बिझनेस विश्वातल्या काही टॉप न्यूज। आठवड्याच्या शेवटच्या दिवशी बाजारामध्ये निफ्टी 22,550च्या वरती बंद झाला। दिवसभर बाजारामध्ये मोठे स्विंग्स पाहायला मिळालेत। शिवाय बाजारानं आज पुन्हा एकदा 22,500ची पातळी राखलेली आहे। बाजाराचा मूळ ट्रेंड निगेटिव्ह असताना सलग तिसऱ्या दिवशी बाजार आदल्या दिवशीच्या तुलनेमध्ये वधारणं सकारात्मक चिन्ह मानलं जात आहे। सलग दुसऱ्या दिवशी रिलायन्समध्ये आलेल्या खरेदीचा बाजाराला आधार मिळालेला आहे। आज रिलायन्सचा शेअर जवळपास 3.5% वधारलाय। 3 दिवसांपूर्वी शेअर त्याच्या 20 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली घसरलेला होता, तेव्हापासून शेअरमध्ये चांगली खरेदी परतलेली आहे। HDFC सिक्युरिटीजनं हॅपीएस्ट माइंडचे शेअर गोळा करण्याचा सल्ला दिलेला आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून हा शेअर घसरतोय। भविष्यामध्ये कंपनीची वाटचाल फायद्याची असेल असा अंदाज HDFC सिक्युरिटीजनं वर्तवलेला आहे। टाटा स्टीलचा शेअर टेक्निकली चांगल्याच मजबूत स्थितीमध्ये आलेला आहे। 150 रुपयांच्या वरती बंद झाल्यास टाटा स्टीलचा शेअर नजीकच्या भविष्यामध्ये चांगला परतावा देईल असा अंदाज मोतीलाल ओसवालच्या टेक्निकल अॅनालिसिसचं म्हणणं आहे। ट्रम्प यांच्या भारतावरती आयात शुल्क लादण्याच्या निर्णयामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 0.3% कमी होईल असं HSBCनं म्हटलेलं आहे। HSBCच्या प्रांजल भंडारींनी NDTV प्रॉफिटला दिलेल्या मुलाखतीत हे भाकीत वर्तवलंय। धारावी प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशाविरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। या याचिकेमध्ये धारावी प्रकल्पाच्या कामाला स्थगिती द्यावी अशी मागणी करण्यात आली होती। ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। पूर्वी घरचे पुरुष त्यांची महिन्याची कमाई आणून त्यांच्या आईच्या किंवा पत्नीच्या हातामध्ये देत आणि मग ती कुटुंबातली ज्येष्ठ महिला कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळत असेल। आता काळ बदललेला आहे। पुरुषांच्या कमाईला त्यांच्या कुटुंबातील पत्नी, मुली, बहीण, सून सगळ्याच हातभार लावू लागल्यात। ही स्त्री शक्ती अनेक कुटुंबामध्ये मुख्य अर्निंग मेंबर सुद्धा झालेली आहे। त्यामुळे त्यांची आर्थिक समज वाढणं ही आता काळाची गरज बनलेली आहे। याच विषयावरती आपण बोलणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत असणार आहेत सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार प्रीती झेंडे। प्रीतीजी, मनी टाइम मध्ये खूप खूप स्वागत। धन्यवाद। तर महिला दिनाच्या तुम्हाला सुद्धा मी खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमाला आज सुरुवात करते। खरं तर पहिला प्रश्न मला याच संदर्भातला विचारायचा आहे। पैसा कमवणं किंवा कुटुंबाचा आर्थिक भार वाहणं ही आपल्याकडे एक पारंपरिक दृष्टीनं पाहिलं ना तर पुरुषांची जबाबदारी मानली गेलेली आहे। अर्थात काळ आता बदललेला आहे, पण साधारणपणे आपल्या मागच्या पिढीपर्यंत हीच स्थिती होती असं आपण मानू शकतो, आपण पाहिलेलं आहे। पण तुम्ही एक स्त्री म्हणून गुंतवणूक सल्लागाराच्या भूमिकेमध्ये आलेल्या आहात। कसा काय तुमचा हा एकूण प्रवास झाला आणि कसा तुम्ही हा निर्णय घेतलात? सर्वप्रथम तृप्ती, तुम्हाला आणि मनी टाइमच्या सगळ्या महिला प्रेक्षकांना उद्याच्या आपल्या 8 मार्चच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मग आर्थिक सल्लागार व्हायचं असं मी काय खूप लहानपणापासून नव्हतं ठरवलं, पण नक्कीच अर्थकारण म्हणा किंवा इकॉनॉमिक्स, अकाउंटिंग हे जे विषय असतात किंवा पैशांचं व्यवस्थापन कसं करणं या सगळ्या विषयांमध्ये मला पहिल्यापासून रुची होती। आणि माझे बाबा एक्स बँकर असल्यामुळे आपण असं म्हणू शकतो की लहानपणापासूनच याचे बाळकडू मिळाले होते। त्यामुळे वाणिज्य क्षेत्रामध्ये मी उच्च पदवी घेतल्यानंतर मग विविध वित्तीय संस्थांमध्ये काम केलं। जवळपास 15 ते 18 वर्ष कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम केल्यानंतर मला असं वाटू लागलं की माझ्या ज्ञानाचा हा ॲक्च्युली सर्वसामान्यांना उपयोग होणं खूप गरजेचं आहे। किंवा तुम्ही जर आता पाहिलं असेल की प्रामाणिकपणे चांगले जे आर्थिक सल्लागार असतात ते खूपच रेअर झाले आहेत। आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला जे सल्लागार असतात किंवा आत्तापर्यंत बाजारात होते सेबीच्या या रेग्युलेशनच्या अगोदर ते पूर्णपणे आपल्यासाठी काम करत होते। आणि म्हणूनच मग मी याचा विचार केला की सर्वसामान्यांनाही आपल्या ज्ञानाचा उपयोग व्हावा आणि एक नोबल प्रोफेशन म्हणून पुढे जाऊन मी मग आर्थिक सल्लागार होण्याचा निर्णय घेतला।
जसं मी मगाशी सुरुवातीला म्हटलं की आता काळ बदललेला आहे. महिला सुद्धा आता कुटुंबाला तितकंच हातभार लावतात, आर्थिक हातभार लावतात. त्यामुळे त्यांनी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा पुढचा प्रश्न आहे की पैसे कमवण्याची जबाबदारी जर पाहिली तर ती पुरुषांची असायची, तरी घर चालवण्याची जबाबदारी मात्र पूर्वीच्या काळापासून आता सुद्धा महिलांचीच आहे. त्यातूनच कधी डब्यात पैसे ठेवले जातात, कधी गादीखाली पैसे ठेवले जातात आणि मग अडचण आली, एखादी घरामध्ये अडचण निर्माण झाली की मग त्या अडचणीसाठी ते पैसे वापरले जातात. अगदी आपल्या घरच्या वयस्कर महिलांकडे पाहिलं तर ही सवय आजही आपल्याला दिसून येते. मग ही सवय आजच्या नोकरी करणाऱ्या, बिझनेस किंवा करिअर करणाऱ्या महिलांना कशी उपयोगाची ठरेल? नक्कीच. बघा, आपण जसं तुम्ही सांगितलं, आपली आई किंवा आपली आजी ही पहिल्यापासूनच खूप चांगल्या पद्धतीचं बचत करण्याची तिला पहिल्यापासूनच सवय होती. म्हणजे भारतीय समाज हा पहिला बचत करणारा समाज आहे. पण आजचं समजा तुम्ही आयुष्यमान पाहिलं किंवा लोकांची लाईफस्टाईल पाहिली तर लोकांचा कल हा खूप जास्त खर्च करण्यावर गेला आहे. म्हणजे आज आपण धकाधकीच्या जीवनापेक्षा जीवनामध्येच एक छान शौकीने कसं राहायचं यावर आपला भर जास्त गेला आहे. आणि त्यामुळे काय होतं की आपण जे पैसे कमवतो ज्यातला बराचसा आपण पैसे हे जे आपले खर्च होतात आणि मग महिन्याच्या अखेरी आपल्याला वाटतं की अरे आपली बचत काहीच होत नाही आहे. पण हीच गोष्ट जे आपण आपली आजी किंवा आई करायचे की पहिले पैसे बाजूला काढून ठेवायचे. म्हणजे नवऱ्याने दिले असतील, मुलाने दिले असतील तर समजा 100 रुपये दिले असतील तर अरे 20 रुपये पुढे समजा आपल्याला उपयोगी होतील म्हणून ते पहिलेच काढून ठेवायचे आणि उरलेल्या 80 रुपयामध्ये आपल्या घराचं बजेट करायचे. त्यामुळे आपणही असंच करायला हवं. आज देवाच्या कृपेने सगळ्याच महिला खूप उच्च शिक्षित असतात, खूप चांगल्या नोकरीवर असतात. पण नुसतंच फक्त लाईफस्टाईल एक्सपेन्सेस करणं किंवा आजचाच विचार करून हे आयुष्य जगणं याच्यापेक्षा तुम्ही भविष्याचाही विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे बचतीची सवय पहिल्यापासून आपल्या अंतर्भूत आहेच, फक्त याचा एक व्यवस्थितपणे विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे एक साधं छोटं आपण सूत्र अवलंबायला पाहिजे की बचत वजा तुमचं बचत करायची इन्कम वजा बचत आणि मग खर्च, अशा पद्धतीने समजा तुम्ही सूत्र अवलंबलं तर नक्कीच तुम्हाला या बचतीची सवय लागू शकते. प्रीतीजी, जसं तुम्ही म्हणालात की बचत करून महिला खरं तर आपलं एक भविष्य सुधारू शकतात. मात्र अजूनही जर आपण पाहिलं तर महिला कमवू लागलेल्या आहेत, कुटुंबाला मदत करू लागलेल्या आहेत, मात्र त्या आर्थिक स्वातंत्र्याला तितकं महत्त्व देत नाहीत जितकं देणं आवश्यक आहे. तर यासाठी महिलांनी काय करावं? हे खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. कारण की आर्थिक स्वातंत्र्य हे जे असतं हे आपण बऱ्याच वेळा महिला फक्त कौटुंबिक गोष्टीमध्ये विचारात घेतात. स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य याच्यावर कधी जास्त विचार केला जात नाही. पण तुम्ही सुद्धा एक व्यक्ती आहे याचा पहिले विचार करा. कुटुंबामध्ये तुमचं कुटुंबाकडे एक चांगल्या प्रकारची संपत्ती हवी याचा विचार नक्कीच करायला हवा. पण तुम्ही तुमच्या नावावर संपत्ती निर्माण करत आहात की नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. आणि बऱ्याच वेळा मी पाहिलं आहे की खूप कमवत्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यासुद्धा नावावर स्वतःची संपत्ती नसते. तर गृहिणींचा तर आपण प्रश्नच म्हणू शकत नाही. किंवा मग असं असतं की गृहिणींच्या नावाने पैसे असतात पण ते पैसे कशासाठी असतात, कुठे असतात याची त्यांना काहीच कल्पना नसते. पण याच गोष्टींचा फार महत्त्वाचा विचार करणं गरजेचं आहे की आर्थिक स्वातंत्र्याचा सर्वात मोठा फायदा तुमच्या आत्मविश्वासावर असतो. ज्या वेळेस तुमच्याकडे पैसे असतात किंवा तुमच्याकडे आर्थिक पाठबळ असतं त्यावेळेस समाजात वावरताना तुम्हाला एक वेगळा आत्मविश्वास असतो. पूर्वी कसं असायचं की कुटुंबाचा एक खूप मोठा आधार होता. आपला जोडीदार आपल्याबरोबर नसला तरी बाकीचे कुटुंब तुम्हाला आधार द्यायला असायचे. पण आजच्या घडीचं समजा तुम्ही नातेसंबंध बघितले ना, नातेसंबंधातला तणाव म्हणा किंवा उद्या समजा जोडीदाराचं निधन झालं तर तुमच्याबरोबर नसेल तर मग अशा वेळेस आपलं कुटुंब जे असतं ते आता खूप छोटं होऊन चाललं आहे. तर कोणी तुम्हाला पाठराखण करायला असेल की नाही हे सांगता येत नाही. मग याचमुळे तुमच्या नावावरही संपत्ती असणं किंवा तुमच्या स्वतःचे पैसे बाजूला ठेवणं असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हेच आर्थिक स्वातंत्र्य तुमच्यात असेल, तुम्ही आत्मविश्वासाने समाजात वावरत असाल तर मग तुम्ही तुमच्या मुलांकडे लक्ष देऊ शकतात. तुम्ही तुमच्या आईवडिलांकडे पुढे समजा सासू सासऱ्यांची जबाबदारीही आली तर तीही सांभाळू शकतात. त्यामुळे स्वतः तुम्ही पहिले शिक्षित व्हा की आर्थिक स्वातंत्र्य कसं मिळवायला हवं आणि तुम्ही कुटुंबाचा आधार बना आणि तुम्ही कुटुंबाच्या लोकांकडे लक्ष द्या. जसं की आपण ही चर्चा करतोय आणि आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे की महिलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा गुण जो असतो त्या स्वतः कायम बचत करत असतात,
पुढच्या भविष्याचा विचार करत असतात. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा गुण आहे जो आपल्या प्रेक्षक महिलांना जर मी त्याचा उल्लेख केला तर पटेल आणि तुम्हाला आणि मलाही पटेल, कारण आपण दोघी महिला आहोत, की महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संयम असतो आणि या गुणाचा उपयोग त्या खरं तर अर्निंग वाढवण्यासाठी करू शकतात. जसं की शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचा असतो संयम हा गुण. कारण ज्या पद्धतीनं मार्केट अपडाऊन होत असतात त्यावरती आपलं नियंत्रण नसतं, मात्र आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक असतं. तर या गुणाचा फायदा महिलांना कसा होऊ शकतो? खरंच संयम हा गुण असतो ना, म्हणजे एक प्रकारची स्टडी झाली आहे की मार्केटमध्ये जेव्हा व्होलॅटिलिटी येते किंवा मार्केटमध्ये जेव्हा चढ उतार येतात तेव्हा महिला गुंतवणूकदारांचं वर्तन कसं असतं आणि पुरुष गुंतवणूकदारांचं वर्तन कसं असतं याचा खूप सखोल अभ्यास केला गेला. तर जर तुम्ही पाहिलं तर त्या रिपोर्टनुसार महिला गुंतवणूकदार असतात त्यांचा संयम खूप मोठा असतो आणि त्याचमुळे त्या लॉंग टर्ममध्ये म्हणजे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवून त्यांचे पैसे जे असतात त्याला वाढवू शकतात. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये समजा तुम्ही पुरुष गुंतवणूकदारांकडे पाहिलं तर त्यांना मार्केट खाली पडलं की घाबरून पैसे बाहेर काढणं, मार्केट चढतं झालं की परत पैसे काढणं, या सारख्या पैसे बाहेर टाकणं, परत पैसे गुंतवणं, या सगळ्यांच्या याच्यामुळे त्यांचा जो अंतिम परतावा असतो तो खूप कमी असतो. त्यामुळे महिलांमध्ये हे अंतर्भूत हा एक गुण आहे की कुठलीही गोष्ट आयुष्यात घडली, कठीण प्रसंगाला समजा तोंड द्यावं लागलं तर त्या खूप संयमितपणे वागतात आणि याचाच त्यांना खूप फायदा होतो. एकदा जर महिलाने ठरवलं की नाही मला आता गुंतवणूक करायची आहे तर ते त्यांच्या शेवटच्या ध्येयापर्यंत ती गुंतवणूक चालू ठेवतात. याचा अजून एक आपण असा विचार करायला हवा की बऱ्याच वेळा महिलांना शेअर मार्केटचा अप अँड डाऊन याची एवढी कल्पनाच नसते, त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावर खूप कमी होतो. पण हाच गुण फार महत्त्वाचा आहे जेव्हा तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करता. त्यामुळे चढउतार हा त्याचा स्थायी भाव आहे, तो तुम्हाला चुकवताच येणार नाही. आजच आपण पाहिलं गेल्या 5 महिन्यापासून शेअर मार्केटमध्ये जे घसरण होते आहे यामध्येच तुमचा संयम फार महत्त्वाचा आहे. तर जर तुम्ही गुंतवणूक पहिले करत असाल किंवा आज गुंतवणूक चालू ठेवली तर ही दीर्घकालीन गुंतवणूक समजा तुम्ही शेअर मार्केटमध्ये किंवा इक्विटी म्युच्युअल फंडात करत असाल तर 10 वर्षाचं तुम्ही याच्यामध्ये एक टाईम होरायझन ठरवा मिनिमम आणि तशानुसार तुमचं संयम तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच उपयोगी पडेल. प्रीतीजी, महिलांच्या गुणांच्याबद्दल आपण चर्चा केली आणि ते कशा पद्धतीनं मार्केटमध्ये फायदेशीर ठरू शकतात यावरती बोलत असताना आणखीन एक महिलांचा गुण जो मला सांगावासा वाटेल, ज्याचा उल्लेख करावासा वाटेल, ते म्हणजे महिला कणखर असतात, त्या प्रेमळ असतात, त्या संयमीही असतात. तर याचाही वापर त्यांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना किंवा आर्थिक फायदा मिळवताना होऊ शकतो का? नक्कीच. बघा, निस्वार्थ प्रेम हे एक स्त्रियांच्या बाबतीत आपण म्हणतो की एक खूपच अंतर्गत असला किंवा अंतर्भूत त्यांचा असा गुण आहे. निस्वार्थ प्रेम म्हणजे काय? कुटुंबावर ते पहिले प्रेम करतात, म्हणजे त्यांनी कमवलेले पैसे जे असतात ते मुलांच्या लग्नासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी, घर कर्जासाठी किंवा त्यांनी कुठलं वाहन कर्ज घेतलंय तर त्याच्यासाठी ते पहिले हफ्ते फेडत असतात. तसेच घराचा जो पण खर्च होत असतो त्याच्यासाठी पहिले ते पैसे भरत असतात. त्यामुळे खूप वेळा आपण बघतो तेव्हा काय होतं की तुमचं सर्व जी मिळकत असते ना ही तुम्ही खर्च करण्यावर जास्त उपयोगी आणतात आणि तुम्ही त्याच पैशांचा स्वतःच्या नावाने मालमत्ता मात्र बनवत नाही. हे निस्वार्थ प्रेम कुटुंबासाठी एका प्रमाणात खूप चांगलं आहे, पण ह्या सगळ्या भूमिका बजावताना म्हणजे आईची म्हणा, मुलीची म्हणा, बहिणीची म्हणा तुम्ही किंवा बायकोची म्हणा, तुम्ही हे विसरून जातात की तुम्ही स्त्री आहात आणि त्याची पण एक भूमिका किंवा त्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. तर मग हे करताना तुम्ही स्वतःची गुंतवणूक किंवा स्वतःच्या नावाने ॲसेट्स बनवणं खूप गरजेचं आहे. हे करताना तुम्ही फक्त 3 गोष्टींचा विचार करा की सगळ्यात पहिल्यांदा स्वतःसाठी आपत्कालीन निधी जो असतो तो बाजूला ठेवा. कुटुंबाचा निधी एक 6 महिन्याचा खर्च जो असतो तो तुम्ही वेगळा ठेवू शकता. स्वतःचा पण एक खर्च जो असतो पर्सनल एक्सपेन्स ज्याला आपण म्हणतो तेही पैसे तुम्हाला तुमच्यासाठी वेगळे काढून ठेवायला हवे. तुमच्या पण ज्या हाऊसमौज असतात ते या पैशातनं तुम्ही पूर्ण करू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे एक वैद्यकीय विमा असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कमवत असाल तर तुमचा स्वतःचा टर्म इन्शुरन्स म्हणजे जीवन विमा असणं ही खूप गरजेचं आहे. वैद्यकीय विमा जो आपण म्हणतो तो कुटुंबाचा असला तरीही तुमचाही एक स्वतःचा पर्सनल पॉलिसी जर काढून ठेवलं तर तेही एक खूप चांगलं असेल. कारण की पुढे जाऊन महिलांना थोड्या वर्षांमध्ये जसं त्यांचं वय वाढतं त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज लागते. तर अशाच वेळेस तुमचा स्वतःचा जर विमा काढला असेल तर तो तुम्हाला मदतीला येतो. आणि या 2 गोष्टी झाल्यावर मग तुमची गुंतवणूक सुरू होते. तर गुंतवणूक करताना
तुम्ही थोडे पैसे जे आहे ते शेअर मार्केटमध्ये ठेवा, थोडे पैसे FD ठेवा. अगदी तुम्हाला काहीच माहीत नसेल तर RD सुरू करा. त्याच्यानंतर मग थोडं सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट असतात. लग्नामध्ये मिळणारं सोनं वेगळं, डिजिटल गोल्ड जसे आपण म्हणतो त्याच्यात पण तुमची इन्व्हेस्टमेंट असायला हवी. आणि हेच करत करत तुमची एक स्वतःच्या नावावर प्रॉपर्टी जमून येईल. कणखरपणा जर तुम्ही म्हणाल तर जसं आपण म्हणतो की आयुष्यात आपल्या वर कुठला प्रसंग असा ओढवला तर घराची स्त्री ही सगळ्यात पुढे उभी असते त्या संकटांना तोंड देण्यासाठी. तर अशाच वेळेस ज्यावेळेस मार्केट डाऊन असेल किंवा उद्या तुम्हाला कुठलं संकट समोर आलं तर हे जे तुम्ही केलेले इन्व्हेस्टमेंट आहेत हे तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर याच्यामध्ये न डगमगता इन्व्हेस्टमेंट चालू ठेवणं फार महत्त्वाचं आहे. तर या 2 गुणांचा अंतर्भूत जो स्त्रियांकडे एक दागिना आहे त्याचा गुंतवणुकीमध्येही नक्कीच फायदा होतो. प्रीतीजी, हल्ली महिला कुटुंब आणि आपलं कार्यालय ह्या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय सहजपणे उत्तमपणे सांभाळत असतात. मात्र आपण बऱ्याचदा बघतो की या धकाधकीच्या काळामध्ये जॉब, करिअर आणि घर सांभाळता त्या स्वतःसाठी काही करायचं विसरूनच जातात. स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य राहिलं पाहिजे, यासाठी पैसे साठवले पाहिजेत, पैसे वाढवले पाहिजेत, ही कला आपण वापरली पाहिजे, त्यांच्या लक्षातच येत नाही. कधी कधी जसं तुम्ही उल्लेख केलात की काही असे अडचणीचे प्रसंग येतात की त्यावेळेस त्यांना कणखरपणे उभं राहावं लागतं आणि अशा वेळेस ही कला त्यांना उपयोगी पडू शकते. तर ती कशी जोपासता येईल? नक्कीच. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तर जसं मी सांगितलं की तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या याच्यामध्ये 3 पावलं घेणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी आपत्कालीन निधी काढून ठेवला जो असेल तो कुठे ठेवावा. बऱ्याच वेळा आपण ते सगळा फक्त बँकेमध्ये ठेवतो. असं न करता त्याची एक शॉर्ट टर्म FD तुम्ही करू शकता. त्याच्याचबरोबर लिक्विड फंडामध्ये हे पैसे तुम्ही ठेवू शकतात. दुसरे जसं मी म्हटलं की तुमचे हाऊसमौज पूर्ण करणं, म्हणजे समजा तुम्हाला स्कूटी घ्यायची आहे, कार घ्यायची आहे, राईट, तर याच्यामध्ये तुम्हाला किती वर्षामध्ये हे पैसे लागणार आहे तर याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही शॉर्ट टर्म डेट फंड्समध्ये पैसे ठेवू शकता जर 3 वर्षाच्या आत तुम्हाला हे पैसे पाहिजे असतील, किंवा मग 5 वर्षाचा होरायझन असेल तर तुम्ही एखादा बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. आणि तसंच तुम्हाला मुलांचं शिक्षण आणि त्यांचं लग्न आणि तुमचं रिटायरमेंट, ॲक्च्युली याचा सिक्वेन्स असा असायला हवा की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या रिटायरमेंटचा विचार करायला हवा, मग मुलांचं शिक्षण आणि लग्न. मग हे सुरू करताना तुम्ही एक चांगला इंडेक्स फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकतात आणि एक फ्लेक्झी कॅप. बघा, जोपर्यंत तुम्हाला शेअर मार्केटचं पूर्ण ज्ञान होत नाही, प्रत्येक फंड कसे असतात माहीत नाही, त्यावेळेस एकदम तुम्ही खूप रिस्की फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करू नका. इन्व्हेस्टमेंटची पायरी किंवा इन्व्हेस्टमेंट करतानाच्या ज्या गोष्टी असतात त्या समजून उमजून करा. आणखी हे पण फार महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा आपल्याला कोणी सांगतं म्हणून त्या गोष्टींकडे इन्व्हेस्टमेंट सुरू करणं, याच्यापेक्षा त्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आपण खूप असं बघतो की फक्त गृहिणी नाही तर ज्या कमवणाऱ्या स्त्रिया ज्या असतात, जसं आपण म्हणतो की नुसतं सुशिक्षित असणं गरजेचं नाही, तर तुम्ही आर्थिक साक्षर होणं पण फार गरजेचं आहे. त्यामुळे वेगवेगळे नियतकालीन तुम्ही वाचा, खूप सारे वेबसाईट्स असतात, चांगल्या लोकांचे ब्लॉग्स असतात, या सगळ्यांची समजा तुम्ही माहिती घेतली तर या माहितीचा तुम्हाला खूप मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे आपल्या म्हणजे कागदपत्र आपल्याकडे आले, हा पण एक खूप महत्त्वाचा आस्पेक्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की बऱ्याच वेळा गृहिणींना म्हणा किंवा घरातल्या स्त्रियांना तू फक्त साईन कर असं सांगितलं जातं. पण हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कुठल्या कागदपत्रांवर साईन करता आहे. नवऱ्याला, भावाला, वडिलांना याच्याबद्दल प्रेमाने विचारण्याचा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्या गोष्टी साईन करायला सांगितल्या तर त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही ते वाचूनच त्याच्यावर साईन करा. दुसरं, तुमचं नॉमिनेशन आहे की नाही नवऱ्याच्या अकाउंट्सवर हे बघणं पण फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी छोट्या वाटतात पण पुढच्या काळामध्ये या फार महत्त्वाच्या आहे तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी. प्रीतीजी, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडमधली गुंतवणूक जी आहे ती अत्यंत जोखमीची असते, खूप रिस्क फॅक्टर असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे रिस्क असेसमेंट करण्यासाठी ती खुबीसुद्धा असणं महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर हे स्किल डेव्हलप करण्यासाठी स्त्रियांच्या अंगी असणाऱ्या कोणत्या गुणांचा वापर या महिला करू शकतात इन्व्हेस्टमेंट करताना आणि रिस्क घेताना? बरोबर. बघा, आपण एक नेहमी असं म्हणतो की स्त्रीकडे एक वेगळी तिसरी शक्ती असते, राईट. कुठली गोष्ट घडणार असले तर तिला एक आधीच सेन्स येऊन जातो स्वतःच्या सिक्युरिटीचा. आणि हे अगदी लहान मुलीपासून ते आजीपर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांना वाटतं नाही असं काहीतरी होणार आहे तर त्यामुळे आपण त्यामुळे हे तुमच्याकडे हे अंतर्भूतच आहे, फक्त तुम्हाला ह्याची जाणीव होणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच मी सांगते ही जाणीव केव्हा होईल, जसं आता घरात वावरताना, समाजात वावरताना, पुरुषांमध्ये वावरताना तुम्ही जसं स्वतःला जपतात तसंच गुंतवणुकीमध्ये तुमच्या पैशाला तुम्हाला जपायचं आहे.
ते कसं तुम्हाला जमतं, कारण की तुम्ही याचा अनुभव घेतलाय किंवा तुम्ही त्याच्यामध्ये वावरला आहेत, त्या अनुभवातनं तुमचं हे जे स्किल आहे ते डेव्हलप झालंय. तसंच गुंतवणुकीबद्दल आहे. सुरुवातीला तुम्हाला याच्यात भीती वाटणं किंवा या गोष्टी सगळ्या नवीन आहे असं वाटणं साहजिकच आहे, पण या गोष्टींचा जर अभ्यास केला, थोडा तुमचा वेळ काढून, गृहिणींनी घराच्या कामातनं थोडा वेळ काढून, नोकरी करणाऱ्यांनी नोकरी आणि घर याच्यातनं थोडा वेळ काढून जर तुम्ही याचं वाचन केलं, याचा अभ्यास केला, तर तुम्हाला या गोष्टी एकदम व्यवस्थित समजून येतील. कोणीही सांगितलं म्हणून गुंतवणूक करण्यापेक्षा स्वतःच्या कुटुंबाचा आणि स्वतःचा एक विचार करा की मी कुठल्या स्तरातनं आली आहे, मला जी इन्व्हेस्टमेंट करायची ती किती वर्षासाठी करायची आहे, बाजारातला उतार चढावाने मला मनस्ताप होऊ शकतो का, मला या पैशांची केव्हा गरज आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ठरवायला हवं की तुमचा जो इन्व्हेस्टमेंटचं जे तुमचं रिस्क आहे ती किती होऊ शकते. वेदर यू आर मॉडरेट इन्व्हेस्टर, वेदर यू आर ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर किंवा डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर. जर तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट केली नसेल तर स्वतःला डिफेन्सिव्ह इन्व्हेस्टर किंवा मॉडरेट इन्व्हेस्टर म्हणून ठरवा आणि मग हळूहळू याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सुरू करा. प्रीतीजी, खरं तर कुटुंबातली दोन्ही चाकं जेव्हा समानपणे चालतात ते घर उत्तमरित्या सांभाळलं जातं आणि त्यांचा आर्थिक विकास खूप चांगला होतो. पण आपण आता गुंतवणुकीबद्दल बोलतोय, ती फक्त गुंतवणूक महिला ज्या करिअर करतायत, जॉब करतायत त्यांच्यासाठीच करणं आवश्यक नाहीये. ज्या महिला आपलं कुटुंब सांभाळतात किंवा पतीला मदत करतात, नोकरी न करता त्याची आर्थिक त्याला मदत करतात, हातभार लावतात, अशा ज्या महिला असतात त्या आपल्या पतीने कमवलेली जे इन्कम आहे त्याचं सेव्हिंग करणं आणि त्यासोबतच त्याची वाढ करणं, यासाठी कशा पद्धतीनं मदत करू शकतात? बरोबर. बघा, ज्या कमवतात त्यांच्याकडे तर पैसा असतोच, पण तुम्हाला गंमत माहिती आहे का, तो पैसा त्यांचा नसतोच. जसं मी म्हटलं ते सगळे कुटुंबामध्येच खर्च होत असतो. तर गृहिणीला असं वाटतं की अरे माझ्याकडे तर तोही पैसा नाही आहे. पण जसं तुम्हीच पहिल्यांदा सांगितलं की आपल्याकडे एक प्रथा होती की आपले वडील किंवा आपला म्हणजे आपले नवरा किंवा तुमचा मुलगा तुम्हाला जो पैसा आणून द्यायचा त्याच्यातनंच पैसे गृहिणी बाजूला ठेवायच्या. तर आजच्या घडीला तुम्हाला सुद्धा असे काही पैसे तुमच्या नवऱ्याने आणून दिले तर तुम्ही जे पैसे बाजूला ठेवता तो घरात न ठेवता किंवा नुसता बँकेमध्ये न ठेवता त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू करा आणि ती इन्व्हेस्टमेंट तुमच्या नावावर सुरू करा. कारण की बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबातला पुरुष जे असतात त्यांची इन्व्हेस्टमेंट करतच असतात, पण तुमच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुमच्या अगदी 20 रुपये, 100तनं 20 रुपये जसं मी म्हटलं तुम्ही बाजूला काढले तर त्याची इन्व्हेस्टमेंट तुम्ही सुरू करणं गरजेचं आहे. तर तुम्ही गृहिणी असो किंवा कमवत्या असो, दोघींनाही स्वतःच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी विचार करणं खूप आवश्यक आहे. गृहिणी जर असतात, समजा असं वाटत असेल की मला माझे पैसे कमवायचे, तर आजकाल खूप छोटे छोटे व्यवसाय तुम्ही सुरू करू शकतात. खूप आपण अशा कहाण्या ऐकतो की घरातनं कोणी टिफिनचा व्यवसाय सुरू केला आहे, शिकवण्या घेतल्या आहे. तर या सगळ्यांचा उपयोग तुम्ही तुमचा पैसा कमवण्यासाठी करू शकतात. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी काय करता येईल याचा प्रत्येक गृहिणीने, प्रत्येक स्त्रीने विचार करायला हवा आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला सल्लागाराची मदत हवी असेल तर नक्की घ्या. माझ्याकडे असे खूप सारे क्लायंट आहे की ज्या गृहिणींपासनं, सिंगल मदरपासनं, त्याच्यानंतर कमवत्या स्त्रिया स्वतःचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी माझ्याकडे येतात. त्यामुळे जर कधीही तुम्हाला अशा गोष्टींची गरज लागली तर चांगला सल्लागार नक्की तुमच्या पाठीशी उभं राहील. निश्चित प्रीतीजी, खूप खूप सुंदर मार्गदर्शन तुम्ही केलं आणि मला निश्चितच विश्वास आहे की ज्या महिला आपला कार्यक्रम बघत असतील त्यांचा आत्मविश्वास वाढला असेल. बऱ्याच शंका ज्या त्यांच्या मनामध्ये असतील की पैसा आहे पण तो कसा गुंतवावा, कसा वापरावा, याचं उत्तम मार्गदर्शन तुम्ही केलं. तुमचे पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. तर खरं तर महिला कुटुंबाचा आधार असतातच, पण त्यांनी स्वतःचा विचार करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं, आपल्या भवितव्याचा विचार करणं काळानुसार गरजेचं झालेलं आहे. आणि त्यामुळेच 8 मार्च या महिला दिनाच्या शुभेच्छा देताना आपण ही विशेष चर्चा केलेली आहे. आणि मनी टाईममध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची. नमस्कार.